शालोम माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण देवाच्या पवित्र नावाविषयी चर्चा करणार आहोत. यहुदी परंपरेमध्ये देवाचे एक अत्यंत पवित्र नाव हिब्रू बायबलमध्ये 4 अक्षरांनी लिहिलेले आहे. योड हे वाव हे. या 4 अक्षरांना टेट्राग्रामाटन किंवा देवाचे 4 अक्षरी पवित्र नाव म्हटले जाते. आणि आपल्या मराठी बायबलमध्ये याचा उच्चार यहोवा असा केलेला आहे. परंतु यहुदी लोक हे लिहिलेले नाव असले तरी यहुदी लोक ते जसेच्या तसे उच्चारत नाहीत. का? कारण देवाचे नाव अतिशय पवित्र मानले जाते. 10 आज्ञांपैकी एक आज्ञा सांगते, देवाचे नाव व्यर्थ घेऊ नका. त्यामुळे चुकून, निष्काळजीपणे किंवा अनादराने त्याचा उच्चार होऊ नये. म्हणून यहुदी परंपरेने त्या नावाऐवजी आदरयुक्त शब्द वापरण्याची पद्धत स्वीकारली. तोरा वाचताना किंवा प्रार्थना करताना त्या 4 अक्षरांच्या जागी आडोनाय असे म्हटले जाते. त्याचा अर्थ आहे माझे प्रभू किंवा प्रभू. परंतु सामान्य संभाषणामध्ये सहसा हाशेम हा शब्द वापरला जातो. हिब्रू भाषेत हाशेमचा सरळ अर्थ आहे ते नाव किंवा पवित्र नाव. म्हणून फरक लक्षात ठेवा. प्रार्थना किंवा तोरा वाचनामध्ये आडोनाय, दैनंदिन बोलण्यात हाशेम. हे देवाच्या नावाची भीती बाळगण्यामुळे नाही, तर त्याविषयी असलेल्या गाढ आदरामुळे आहे. हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या घरातील एक साधे उदाहरण पाहूया. आपल्या वडिलांचे स्वतःचे वैयक्तिक नाव असते. आपल्याला ते नाव माहीतही असते, तरी आपण सहसा त्यांना त्यांच्या नावाने हाक मारत नाही. आपण प्रेमाने आणि आदराने त्यांना बाबा म्हणतो, कारण बाबा हा केवळ शब्द नाही, त्या संबोधनामध्ये प्रेम, जवळीक, नाते आणि आदर आहे. त्याचप्रमाणे देवासाठी आडोनाय, प्रभू आणि हाशेम ते पवित्र नाव यांसारखी आदरायुक्त संबोधने वापरली जातात. येशूवानेही आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवताना अशी सुरुवात करण्यास सांगितले. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. मत्तय 6:9. लक्षात घ्या, येशूवांनी आपल्या शिष्यांना देवाला स्वर्गातील पिता म्हणून संबोधण्यास शिकवले. पिता हे संबोधन देवाबरोबरचे आपले प्रेमळ आणि जवळचे नाते दाखवते. आणि तुझे नाव पवित्र मानले जाओ हे शब्द देवाच्या नावाविषयी असलेला गाढ आदर दाखवतात. जसे आपल्या वडिलांना त्यांच्या वैयक्तिक नावाने हाक न मारता प्रेमाने आणि आदराने बाबा म्हणतो, तसेच देवाला प्रभू, हाशेम आणि स्वर्गीय पिता अशा आदरयुक्त शब्दांनी संबोधले जाते. म्हणून देवाचे पवित्र नाव थेट न उच्चारणे म्हणजे देवापासून दूर राहणे नाही, उलट ते देवाबरोबरचे प्रेमळ नाते, त्याची पवित्रता आणि त्यांच्याविषयी असलेला गाढ आदर व्यक्त करते. काही गोष्टी उच्चारल्या जात नाहीत कारण त्या विसरल्या आहेत म्हणून नव्हे, तर त्या अत्यंत पवित्र मानल्या जातात म्हणून. कारण नाव एखाद्या व्यक्तीची ओळख सांगते, पण बाबा हा शब्द आपले नाते सांगतो. म्हणून या चॅनलमध्ये मी जे काही व्हिडिओ किंवा गीत अपलोड करेन त्यामध्ये योड हे वाव हे च्या ऐवजी आडोनाय किंवा हाशेम या शब्दाचा वापर केला जाईल. शालोम आणि आशीर्वाद.